आदरणीय व्यासपीठ, समोर शाळेचे माजी विद्यार्थी, शाळेचे माजी शिक्षक, माजी शिक्षक आणि मित्रांनो, मला आपल्यासमोर एक प्रथमच मी आपल्यासमोर बोलतोय, एक मालवण एज्युकेशन सोसायटीचा अध्यक्ष म्हणून बोलतोय आणि याची जी संधी मला दिली याबद्दल मी तुझा अत्यंत आभारी आहे. आजचा हा दिवस माझ्या जीवनातील एक अविस्मरणीय क्षण आहे. मला विश्वास आहे की मालवण सोसायटी च्या मदतीने आणि आपल्या सर्वांच्या पाठिंब्याने आपल्या शाळेची जी वाटचाल उज्ज्वल झालेली आहे त्याच्या पुढेही आपण पुढे चालूया आणि तो विश्वास तुम्ही मला द्या अशी मी आशा बाळगतो. थोडंसं मागे जाऊन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, पण मी थोडंसं मागे जातोय. आपल्या शाळेतील अस्तित्व ज्यावेळी एखादा अनंत शिवाय देसाई हे एका खेड्यातून वालावली गावातून शिक्षणासाठी आले, पण त्यांचं शिक्षण एकदम खडतर झालं आणि ती त्यांनी मनात खंत ठेवली आणि त्या खंतातून त्यांनी समाजासाठी म्हणजे आपण काहीतरी करावं. आपली जी पुढे येणारी पिढी आहे, समाजात वावरणारी येणारी पुढे विद्यार्थी म्हणा किंवा माझे मित्र किंवा इतर माझे कोण मित्र वगैरे असतील, त्यांचं शिक्षण व्यवस्थित मिळावं याच्यासाठी त्यांनी आपल्या दातृत्वातून या शाळेला एक जागा दिली आणि ही इमारत उभी केली. तसेच आपली ज्यावेळी जय गणेशची स्थापना करण्यात आपल्याला आली त्यावेळी आपल्या जागेचा विषय आला. जागा होती पण खर्चाचा विषय आला. त्यावेळी आपले मालवणचे सुपुत्र ज्योतिषशास्त्र साळगावकर यांनी त्यांच्या निधीतून त्यांच्या दातृत्वातून ती शाळा उभी राहिली. तर अशा प्रकारे माझे विद्यार्थी ज्या 114 वर्षापूर्वी म्हणजे आजपर्यंत आज 114 वर्ष पूर्ण झालेली आहेत. मग 100 वर्षापूर्वी जे जे माझे विद्यार्थी आज बाहेर परदेशात आहेत, आपल्या देशात आहेत, तर त्यांनी शाळेसाठी म्हणून काहीतरी ठरवलं की मी ज्या शाळेत शिकलो त्या शाळेत एक कृतज्ञता, एक माझ्या एक पैशाचा वाटा किंवा एक माझ्या खादीचा वाटा म्हणून शाळेला काही द्यायचं असे देण्यातून हे दातृत्वातून हे शाळेचं चालू आहे, कार्यक्रम चालू आहे शाळेचे. आज एक अभिमान वाटतो आपल्याला की मालवण तालुक्यातील एकमेव संस्था असेल जी आज पूर्ण डिजिटलमय झालेली आहे. मालवण एज्युकेशन सोसायटीच्या अंतर रावबहादूर अनंत शिवाय देसाई कॉलेज, हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज, रामभाऊ वरेकर शाळा तसेच जय गणेश इंग्लिश मीडियम स्कूल या 3 संस्था आपण चालवित आहोत. शिक्षण संस्था चालवताना जो शिक्षण संस्था जी असते त्याला ते सगळं माहिती असतं की काय घटक प्रश्न असतात आपल्या समोर. आज जय गणेश इंग्लिश मीडियम बघितला तर पूर्णपणे हे नाही की पूर्णपणे विना अडचणी शाळा आहे ती. त्याच्यामुळे ज्यावेळी संस्था स्थापन करायला लागलो त्यावेळी शिक्षकांचा प्रश्न, इतर कर्मचाऱ्यांचा प्रश्न हे सगळ्या प्रश्न धसात लावावे लागतात. त्यासाठी पूर्णपणे त्यासाठी काम करावं लागतं आपल्याला. त्याच्यावर आपल्याला एक प्रयत्न सक्सेसफुल होता येत नाही. मग आज ती शाळा उभी राहिली आहे. तसेच बाकीचे जे कार्यक्रम आपले असतात, जे माजी विद्यार्थी आपले कमांडर कुबल साहेब, राजू कुबल यांनी आपल्याला पुढे येऊन स्वतःच्या प्रयत्नातून आपल्याला सांगितलंय की ट्रेनर हा जो त्यांनी कार्यक्रम राबवण्याचा प्रयत्न केला आहे, त्या कार्यक्रमासाठी जो वर्षभरासाठी जो खर्च येतो 60 ते 65,000 ते त्यांनी स्वतःच्या स्पॉन्सरशिपने देऊन केला आहे. तसेच आपले माजी विद्यार्थी प्रशांत कामत साहेब यांनी CSR फंडातून आपल्याला जवळजवळ 10 लाखाची देणगी मंजूर केली आहे. तर अशा प्रकारे दातृत्वाची जी भावना असते, जी मुळातून यावी लागते, ती आपण सांगून म्हणून येत नाही. तर अशा आपले शाळेचे माजी विद्यार्थी, शाळेचे घडवले, शाळेच्या विद्यार्थ्यांनी, शाळेच्या शिक्षकांनी जे विद्यार्थी घडवले आहेत त्याचा शाळेला अभ्रामपूर होत आहे. पण माजी विद्यार्थी संघटना
यासाठी एक विनंती करतो की त्यांनी जे कार्यक्रम त्या राबवायचे त्यांचे प्रयत्न आहे, चांगल्या कार्यकर्त्यांचे, पण त्यांनी मालवण एज्युकेशन सोसायटी संलग्न राहून काम करावे अशी माझी इच्छा आहे. कारण काय कार्यक्रम प्रोजेक्ट असतात ते लोकांच्या वरला जास्त करून जे लोकल लेवलचे संस्थापक किंवा संस्थेचे कार्यकारी मंडळ असतं त्यांना सगळं चांगलं माहिती असतात, कशा अडचणी येतात, काय कार्यक्रम करावा, कसं काय श्रमाचा प्रश्न येतो, पैशाचा प्रश्न येतो, इतर सरकारी प्रयत्न पुढे राहतात, तर यातील सगळे कल्पना या कार्यक्रम मंडळाला असते. मग त्यांनी ते कार्यक्रम राबवताना संस्थेशी संलग्न राहून कार्यक्रम राबवावे अशी एक त्यांना माझी विनंती आहे. दुसरी गोष्ट, माझी विद्यार्थी संघटना ही वेगळी आहे म्हणतात, पण जे शाळेतून काय तुम्ही विद्यार्थी म्हणून जाता, माझी विद्यार्थी म्हणून गणले जातात, व त्या विद्यार्थ्या त्या शाळेच्या त्या शाळेसाठी, त्या शाळेतील विद्यार्थ्यांसाठी, त्या शाळेच्या शिक्षकांसाठी जेणेकरून जास्तीत जास्त प्रयत्न करता येतील तेवढे करावे. एवढे सांगून मी माझे भाषण संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर MVS चे अध्यक्ष, MES चे अध्यक्ष आणि समोर उपस्थित असलेले सर्व आदरणीय माजी विद्यार्थी आणि अति माजी विद्यार्थी, मला वाटतं सुरुवातीला सरांना जो आबालवृद्ध शब्द वापरावासा वाटत होता त्याला मी इथे माजी आणि अति माजी विद्यार्थी असं तुमचा आदर सन्मान करेन. सर्वांना नमस्कार. मी मुख्याध्यापक टोपीवाला हायस्कूल वळण सर. खरं तर अशा एवढ्या मोठ्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहण्याचा योग पहिल्यांदाच मला येतोय, एवढा मोठा संघ आणि त्यांना सामोरं जाणार. पण तुम्ही सर्व माजी विद्यार्थी हे आमच्यासाठी अत्यंत मौल्यवान आहात. हे किती पुन्हा पुन्हा सांगितलं तरी त्याचं मूल्य कमी होणार नाही, खूप मौल्यवान आहात. खरं तर मगाशी धारवाडकर सरांनी जी रूपरेषा सांगितली की MVS काय आहे, त्यावरून मला सुद्धा कल्पना आली की एकूणच हे सगळं आवडाव जो आहे आपल्या संघटनेचा तो किती सुनिश्चित आहे आणि वेगळेपणा त्याच्यामध्ये आहे हे लक्षात आलं माझ्या. त्याची उद्दिष्ट आहे, पुढे काय करायचं, ध्येय धोरण, हे सगळं त्याच्यामध्ये दिसतंय. हे खूप छान नाविन्य मला इथे ऐकायला आणि पाहायला मिळालं आहे. आता हे सगळं तुम्ही करताय त्याचा केंद्रबिंदू कार्यक्षेत्राचा जो आहे तो आमचा विद्यार्थी, की जो आजी विद्यार्थी आहे असं बघायला दिसलं मला. अर्थात त्याच आजी विद्यार्थ्यांसाठी आम्ही शासकीय म्हणून शिक्षक, मुख्याध्यापक हे सगळे आम्ही राबतो आहोत. तर तुम्ही माझे विद्यार्थी हे वेगवेगळ्या प्रकारे आपल्या मालवण एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून, प्रवाहातून, कधी इतर मार्गाने प्रत्यक्ष तुम्ही आमच्या शाळेशी संपर्कात येऊन अशा वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही वेगवेगळे उत्थान नव्या विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये करू पाहत आहात. या सगळ्यामध्ये आम्ही तर सहभागी आहोतच. ज्या ज्या ठिकाणी सुनिश्चितपणे आमच्यापर्यंत तुमचे विचार, तुमचे उद्दिष्ट आणि वेगवेगळे उपक्रम आमच्याकडे पोहोचतील ते सगळे इथे राबवणं आणि त्याची सुफलित मिळवणं हे आमचं कामच आहे. त्याच्यासाठी आम्ही सज्ज आहोतच. काही गोष्टींमध्ये आम्ही यशस्वी झालोही आहोत. पण त्याचबरोबर तुम्ही जे माजी विद्यार्थी आहात त्यामुळे आता नव्या विद्यार्थ्यांसारखं बेंचवर बसून इथे सध्या काय चाललंय, माझी टोपीवाला शाळा सध्या काय करते हे कदाचित लांबून कुठून तरी तुमच्या कानावर येत असेल तर तेवढं मी तुमच्या कानावर घालतो की सध्या टोपीवाला काय करते. गेली 1.5 वर्ष मी इथे मुख्याध्यापक माझी सुरुवात आहे. तिथपासूनच कालखंडामध्ये काही वेगळं असेल तर मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की जे तुम्हाला ऐकून बरं वाटेल, समाधान वाटेल की आतापर्यंत गेल्या 100 वर्षांपासून या टोपीवाला हायस्कूलने आपला जो झेंडा कायम उंच ठेवलेला आहे. अगदी मुंबईच्या शाळांच्या तुलनेत सुद्धा
त्याचा उल्लेख मगाच्यासाठी केला, तो अजूनही उंचच आहे आणि तो उंच ठेवण्यासाठी आम्ही सातत्याने शासकीय मुख्यालय आणि आमच्याकडे असलेले सगळे शिक्षक मित्र हे खरोखरच हिरिरीने अगदी सजगपणे हे सगळे प्रयत्न आमचे सुरू आहेत. गेल्या 1.5 वर्षामध्ये आम्ही काय केलं तर सगळ्यात ठळक सांगावं असं वाटेल मला की मुख्यमंत्र्यांनी माझी शाळा सुंदर शाळा अभियान राबवलं. ते अभियान महाराष्ट्रभर राबवलेलं होतं. वेगवेगळ्या स्तरांवर त्याची वेगवेगळी पारितोषिकं ठेवलेली होती. पारितोषिकांसाठी नव्हे, पण आम्ही टोपीवाला कुठे आहोत या सगळ्या स्पर्धेमध्ये हे दाखवून देण्याची कुमकुमी आम्हाला आलीच लगेचच आणि आम्ही त्याच्यात उतरलो. अत्यंत अभ्यासपूर्वक आम्ही अक्षरशः शेकडो घटक त्याच्यामध्ये होते आणि त्या सगळ्या घटकांची पूर्णता करण्याचा आम्ही वर्षभरात प्रयत्न केला. ते सगळे घटक हे विभागलेले होते. त्याच्यातले जवळजवळ 1/3 घटक हे संस्थेशी निगडीत होते की जे आम्ही शिक्षक सगळं निर्माण करू शकलो नसतो आणि ते संस्थेने निर्माण केलेले घटक हे तुमच्याशी निगडीत होते, माजी विद्यार्थ्यांशी, की माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याशिवाय आर्थिक सहभागाशिवाय ते सगळे घटक इथे पूर्ण करणं शक्य नव्हतं. असं हे नातं या सुंदर शाळा अभियानाचं तुमच्यापर्यंतही जोडलेलं होतं. पण आम्ही त्याचा लाभ उठवला आणि इथे जी काही आम्हाला आमच्या संस्थेने उपलब्धता करून दिली, सगळी भौतिक साधन सामग्री उपलब्ध करून दिली, सुखसोयी उपलब्ध करून दिल्या, त्या सगळ्या गोष्टी विशेष म्हणजे त्या अभियानाच्या स्पर्धेच्या घटकांमध्ये होत्या. त्याचा लाभ आम्हाला झाला, त्याचे गुण मिळाले. शिक्षक स्तरावर आमच्या शिक्षकांनी खूप झटून काम केले या वर्षभरामध्ये. वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे अध्ययन स्तर गाठण्यासाठी, त्यांची यश मिळवण्यासाठी शिक्षकांनी जे प्रयत्न केले त्या प्रयत्नांचं यश आम्हाला त्या स्पर्धेमध्ये मिळवतात. तिसरं म्हणजे कार्यालयीन स्तरावर या शाळेतून चालणाऱ्या वेगवेगळ्या उपक्रमांच्या बाबतीतलं जे गुणगान होतं वेगवेगळ्या स्तरानुसार, त्या सगळ्याची मदत आम्हाला झाली आणि या एकूणच सगळ्या व्यापातून विशेष म्हणजे माझी शाळा सुंदर शाळा या अभियानामध्ये आम्ही मालवण तालुक्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आणि 3 लाखाचं पारितोषिक आमच्या टोपीवाला हायस्कूलला प्राप्त झालं. ही अत्यंत या इतिहासामध्ये दुर्मिळ गोष्ट आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये साध्य केलेली आहे आणि हे प्रथम पारितोषिक नुसतं तालुक्यातच नव्हे, आम्हाला पूर्ण खात्री आहे की तालुक्याच्या स्पर्धेमध्ये आम्ही होतो, अर्थात आम्ही जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रथम असू शकलो असतो. पण आमच्याप्रमाणे जर इतर शाळांचं परीक्षण त्या लेवलने झालं असतं तर हे सगळं यश आम्ही दाखवून देऊ शकलो असतो. पण हेही नसेल थोडं की हे सुंदर आहे की आम्हाला अभिमानाने सांगता येते की आम्ही टोपीवाला हे शासनाच्या स्पर्धेमध्ये सुद्धा विशेष ठरू शकलेलो आहोत. आणखी गेल्या 1.5 वर्षामध्ये बऱ्याच गोष्टी आम्ही केल्या. अक्षरशः म्हणजे बारीक सारीक गोष्टीची उत्थान आमची सुरू आहे. तरी ठळक काय सांगावे, गेल्या वर्षी वर्षभरात भारत शासनाने संविधानाचं वर्ष संपन्न सुरू ठेवलेलं आहे. त्याची सांगता पुढच्या नोव्हेंबरमध्ये येईल. मग आम्ही असा एक आगळावेगळा उपक्रम केला की जो राष्ट्रात वेगळा ठरावा की आमच्या टोपीवाला हायस्कूलने या संविधानाच्या वर्षामध्ये संपूर्ण सांस्कृतिक कार्यक्रमच संविधानावर आधारित बसवला आणि अख्ख्या भारतामध्ये आजपर्यंत असा कार्यक्रम कोणीही केलेला नाही. हे आमचं वेगळेपण, वर्षानुवर्षे हे वेगळेपण इतिहासातून आम्ही करत आलेलोच आहोत. पण या सध्याच्या काळामध्ये माझी टोपीवाला काय करते, बऱ्याच गोष्टींमध्ये आम्ही अशा प्रकारे नाविन्य आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तुम्ही शाळेत होता, मला वाटतं एक जण एकेका वर्गाचे प्रतिनिधी असावे, तुमच्या चेहरेपट्टीवरून मला अंदाज येतो. तर तुमच्या सगळ्या पिढ्यांमध्ये वेगळेपण आम्ही काय केला तर आम्ही गेल्या 1.5 वर्षामध्ये
टोपीवाल्याचे जे निकाल आहेत रिझल्ट ते सगळे डिजिटलाइज केले. एखाद्या मोठ्या संस्थेचे मोठ्या शाळेचे निकाल डिजिटलाइज ठेवणं हे एक सगळं आम्हाला अभिमानास्पद आहे. ती सुरुवात आम्ही केलेली आहे. हे आमचं वेगळेपण आहे. एखाद्या विद्यापीठासारखं हे सगळं आमचं चक्र आता सुरू झालेलं आहे. अनेक गोष्टी आहेत. मला वाटतं माझ्याकडे तर कागद असल्यामुळे ते आठवणारही नाही, पण अनेक प्रकारची उत्थानं आम्ही सुरू केलेली आहे. इथेच तुम्हाला सेंट्रल हॉलमध्ये वेगळं नाविन्य जाणवत असेल पूर्वीचं आणि आताचं. त्याच्यामध्ये डिजिटलाइज जे आहे हे सगळं नाविन्य नुकतंच सुरू झालेलं आहे. याचं श्रेय आम्ही घ्यावं की संस्थेने घ्यावं हा वेगळा प्रश्न आहे. पण खरंच संस्थेला श्रेय आहे. संस्थेने अत्यंत वेगळ्या प्रकारे धाडस दाखवून आमच्या अंगावर हे डिजिटलायझेशन फेकलं. म्हणजे प्रचंड मोठा प्रयोग त्यांनी केला आमच्यावर डिजिटलाइज कालच्या पाकिस्तानच्या योजनेप्रमाणे. पण आम्ही तो सावधपणे पेलले आणि मी अभिमानाने सांगतो की या 1.5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या शिक्षकांकडून जसे शिकलात, शेवडे सर आपले आहेत किंवा त्याच्या आधीच्या सगळे शिक्षक जसे शिकलात, आजचं शिक्षण जे विद्यार्थी घेत आहेत ते वेगळं आहे. आज प्रत्येक आमच्या वर्गामध्ये डिजिटलाइज टीव्ही स्क्रीन आहे, प्रोजेक्टर आहे. हे सगळं संस्थेचं कर्तृत्व आहे, पण त्याला उत्तम साथ आम्ही शिक्षकांनी दिलेली. आज आमचे शिक्षक हे डिजिटलाइज झालेले आहेत. ते सगळं टीव्ही स्क्रीनवर शिकवतात, तिथे लिहितात, तिथले व्हिडिओज वापरतात आणि म्हणून आज मालवण आणि मालवणच्या बाहेर जो धबधबा आहे टोपीवालाचा की माझ्या मुलात मी टोपीवालाच घालतोय येतलाच ना. हा जो धबधबा आहे तो या सगळ्या डिजिटलायझेशनचं हे वैशिष्ट्य आहे. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रकारचे उपक्रम आमच्याकडे सुरू आहेत. खूप यादी करू शकेल बारीक साऱ्या गोष्टींवर, पण मी सगळं इथे थांबवतो आहे. तुम्ही प्रत्येक विद्यार्थी आमच्यासाठी माझे विद्यार्थी हे मुलांचे आहेत. कारण एखाद्या मंदिरातील देवतेला जसा वज्रलेप दिला जातो आणि त्या वज्रलेपाने त्या मूर्तीचं देवतेचं आयुष्य आणखी पुढची 1000 वर्ष सौंदर्य टिकून राहतं. आमची टोपीवाला ही 100 वर्षाची चिरतरुणी तर आहेच, पण हे चिरतारुण्य तिचं वज्रलेपासारखं टिकून ठेवण्यासाठी तुम्ही माझे विद्यार्थी कारणीभूत आहात. आणि म्हणून तुम्ही सगळे या टोपीवाला रूपी देवतेचे वज्रलेपकार आहात. तुमच्या वेगवेगळ्या प्रकारच्या सहकार्यातून, आर्थिक सहकार्यातून, इतर प्रकारच्या कार्यकर्तृत्वातून या टोपीवालाचं जे सौंदर्य आहे आणि जो मोठेपणा आहे तो आणखी 1000 वर्ष चिरतरुण राहू शकणार आहे. एवढं तुमचं मूल्य आहे. आणि म्हणूनच तुम्ही नव्या पिढीसाठी काय करता येईल हा तुमचा अजेंडा जो ठेवलेला तुमच्या विद्यार्थ्यांसाठी काय करता येईल तर त्या पद्धतीने तुमचं कार्य तुम्ही सुरू ठेवा. मला वाटतं जो सक्षम आहे तो आर्थिक मदत करेल, त्याच्याकडे बुद्धी आहे तो आपली बुद्धी प्रदान करेल. जे जे आहे ते वाटेल ते आपल्याला अशा प्रकारे इथे देता येऊ शकेल. पण तुम्ही सर्वजण यात सहभागी असणं हीच गोष्ट मला अत्यंत महत्त्वाची वाटते. म्हणजे असं वाटू नये की अरे या सगळ्यांच्या एवढ्या मोठ्या या कार्यव्यापामध्ये माझं काय कर्तृत्व असणार, मी तर 5 रुपये देऊ शकत नाही. पण अशी खंत मुळीच बाळगू नये. तुमचं नुसतं अस्तित्व सुद्धा अत्यंत आवश्यक आहे या संघटनेमध्ये, असं मला सांगावंसं वाटतं. आणि म्हणून गोवर्धन पर्वत एकट्या दैवी करांकुलीने गोवर्धन पर्वत उचलणं वेगळं आणि हा सर्व विद्यार्थ्यांच्या आयुष्याची प्रगती करणारा गोवर्धन पर्वत जो आहे टोपीवाला रूपी, तो एकट्या करांकुलीने न उचलता तुम्हा सर्वांच्या करांकुली, सहस्र करांकुलींनी त्यावेळी तो उचलला जाईल. त्यावेळी तो अधिक भक्कम, आधारभूत आणि प्रगतीच्या दिशेने जाणार ठरेल असं मला सांगावंसं वाटतं. धन्यवाद. यानंतर माजी विद्यार्थ्यांच्या खूप अपेक्षा आहेत शाळेकडून, कारण ते शिकून गेलेत नाही. आपण शिकून गेल्यानंतर वाटतं शाळेत असं असलंच पाहिजे किंवा बाहेर कुठेतरी बघतो एखादी वस्तू जशी आपल्या घरात नसते आणि बाहेर बघितल्यानंतर वाटतं ही घरात माझ्या असली पाहिजे. पण त्याची किंमत, त्याचा व्हॅल्यू म्हणतो आपण, ते सगळं लक्षात घेता ते कसं आणायचं आणि एस्टॅब्लिश करायचं घरामध्ये असो किंवा शाळेमध्ये असो. तर या निमित्ताने आपण एका शाळेतल्या
मुख्य माणसाशी बोलू शकतो, पण त्या मुख्य माणसाला काय वाटतंय तुमच्या संघटनेबद्दल? माझी विद्यार्थी संघटनेने एखादा उपक्रम किंवा आता उपाध्यक्षांनी खूप उपक्रम सुचवले, पण ते शाळेत राबवताना ती जी राबवणूक आहे किंवा त्याला द्यायचा वेळ आहे, कारण किमान कमीत कमी 5 तरी सर्क्युलर्स आपल्याकडे येतात दिवसाला. हा, मी कमीत कमी म्हणतो, 10 पण असतात, कधी 15 असतात, आणि त्याची अंमलबजावणी करायची असते. एज्युकेशन डिपार्टमेंटकडून नाही, बऱ्याच प्रकारे पनिशमेंट आहे. पनिशमेंट म्हणजे कधी पैशाच्या स्वरूपात असते, तर कधी कधी मुख्याध्यापकांना नाकी दोन करून सोडतात तिकडे गेल्यानंतर, कामं करू देत नाही. तर अशा अनेक अडचणी आहेत. तेव्हा माझी विद्यार्थी संघटनेच्या ज्या आशा अपेक्षा आहेत, त्यांच्या मनात खूप इथे उपक्रम राबवावेत असं आहे, पण विचारांचा संवेद आणि सगळ्यांना मिळालेले 24 तास आहेत, त्या 24 तासाचं नियोजन कसं करायचं आणि त्या आपल्या अपेक्षा काय असतात हे आपल्या मनोगतातून मांडतायत कपिवार हायस्कूलचे मुख्याध्यापक म्हणून सर. सरांचा आज वाढदिवस आहे. या त्यांच्या संशोधनासाठी त्यांना डॉक्टरेटची पदवी मिळालेली आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी राणे सरांचं खूप खूप अभिनंदन. आणि कृपया सगळ्यांनी ही दिनदर्शिका बघा, ती कशी बघायची याचं पण एक कॉम्प्लेट आहे तुमच्याकडे ना. मग ते आपण अल्पभावाच्या वेळी बघूया. धन्यवाद सर. आणि प्रथमच माझ्याकडे म्हणजे पहिल्याच वेळेला आभार प्रदर्शनाने फार मोठी जबाबदारी येते आहे. हा मेळावा ठरल्यानंतर आमचे वर्गमित्र दोन्ही माझे बेडचे सहकार्य कुमार पण आहे आणि उमेश पण आहे, दोघांकडे आहे. यांनी मला सांगितलं की नंतर तुला जबाबदारी घ्यावी लागेल. म्हटलं ठीक आहे, मी घेतो. आणि आज जे सरांचं प्रास्ताविक संपूर्ण संघटनेचं काम जे मला अपेक्षित होतं की आपल्या सर्व विद्यार्थ्यांना समजलं पाहिजे होतं. मालवणमध्ये ती चर्चा पट्ट्यावर पिंपळावर म्हणा किंवा रस्त्यावर म्हणा बसल्यानंतर ती विद्यार्थ्यांमध्ये असते, ती थोडीफार कमी व्हावी असा माझा विषय मी उमेशला सांगितला होता. की बरेच विद्यार्थी असे आहेत की त्यांच्या मनात अजून शंका आहे की संघटना नक्की काय करते. म्हणून मी आजकाल म्हणजे उमेशला थोडा यायला उशीर झाला, पण त्याने ते निभावलं. आता मी आभार प्रदर्शनाकडे येतो. आपण या हॉलमध्ये बसला तर इथे आम्ही गोकुळ असं भेटणार आहे. समोर या भिंतीवर गोकुळाची पूजा रात्री 12 वाजता करायचं. त्यावेळी जोशी सर संस्कृत शिकवायचे आणि उमेश आणि उमा यामध्ये सगळं त्यांचा रोल असायचा. आम्ही फक्त त्यावेळी चमेली केल्या, चमेली कागदाचे चमेली अशी ती केली झाली भिंतीवर पंख्यावर पताके हा भाग थोडासा कमी झाला आणि ते डिझाईन करायचे. एवढं काम माझं होतं, माझं पेडणे करायचे सहकार्य. आता जे राणेंनी इथे कॅलेंडर केलं आहे त्यांचे बंधुराज इथे दोन्ही अतिशय टॅलेंटेड हुशार मुलं होती. एकनाथ कांबळे आहे, तसं तर हँडरायटिंग तुम्ही बघाल ना तर आत्ता 65 नंतर तो अप्रतिम आहे, सुंदर बघणार. हे सगळी बॅच मला सहकार्य केलं आहे आणि आज मी तुमच्यासोबत उभा आहे. प्रथमतः मेळावा म्हटल्यानंतर मालवण एज्युकेशन सोसायटी ही त्यांची परवानगी लागते. आमच्या संघटनेने त्यांना निमंत्रण दिलं, त्या निमंत्रण त्यांनी स्वीकारलं आणि आज प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांनी आपलं मनोमत किंवा आपले जे विषय होते ते सांगितले. त्याबद्दल मी आता सुदेशजी मयेकर सुद्धा माझे म्हणजे खास कॉलेजचे मित्र आहेत, पण आता ते अध्यक्ष म्हणून आहेत. त्यामुळे अध्यक्ष ते मी मनापासून विद्यार्थी संघटनेकडून आभार व्यक्त करतो. तसंच त्यांना पुढच्या वाटचालीसाठी अभिनंदन पण देतो, कारण आज ते अध्यक्ष झाल्यानंतर मी प्रत्यक्ष पहिला त्यांची भेट घेतली.
बाजारात भेटतात, पण एखाद्या कार्यक्रमामध्ये भेटणं अभाग्य असतो. योगायोग सुद्धा त्याला असतो, तो योगायोग लाभ नाही. वंजू सरांचं नाव परिचित नाव आहे, तसं दामोदर सरांचं आहे. तसं ते सांस्कृतिक कार्यक्रमात बरेच ठिकाणी असतात, तबला वादक असतात, भावचंद्र गुरुसकर जगातमधले आहेत, सुनील परवडेकर जगातमधले आहेत. पण ही आणि आपल्या विड्यातच राहतात ते. तर तसे वैभव सरांचं नाव माझ्या मुलांमधून मी ऐकत होतो, परंतु आज सरांनी आपलं जो शिक्षक म्हणजे त्यावेळेच्या शिक्षकांचं म्हणजे गोखले सर त्या म्हणजे माझ्या वेळेला आले किंवा त्यावेळी इंग्लिश आमचे अरुणराव मोरे सर होते. तसंच तुमचं भाषण मला थोडंफार लागलं, मला शिक्षकांची आठवण झाली. मी खरोखरच आपलं माझी विद्यार्थी संघटनेवर आभार व्यक्त करतो. यानंतर हा 2 संस्थांच्या म्हणजे शाळेच्या नॉलेज एज्युकेशन आणि अध्यक्ष आणि मुख्याध्यापक यांच्या नंतर हा कार्यक्रम किंवा मेळावा करण्यासाठी बऱ्याच लोकांनी आपल्याला सहकार्य केलेलं आहे. जे कदाचित त्या ठिकाणी उपस्थित असतीलही नसतील. ज्याला रामा पेडणेकर आहेत, हेमंत पाळाचं काम करत होते, ह्या मुलांनी किंवा या विद्यार्थ्यांनी फार मोठं मदत आपल्याला केली. आपल्याला जाणवत नाही, आता आपण उपस्थिती आणि पाहिल्यानंतर वाटतं हे वेगळे दिवस सगळं झालं आहे, पण हे करण्यासाठी सुद्धा फार मेहनत घ्यावी लागली. विजय कामत आहे, स्वतः उपस्थित राहून त्यांनी खुर्च्या लावून घेतलेल्या आहेत, त्या खिडक्या कशा उघडायच्या, हा दरवाजा उघडा ठेवायचा की नाही, सगळं मार्गदर्शन काल संध्याकाळपर्यंत त्यांनी केलं. मी त्यांचा सुद्धा आभार व्यक्त करतो की पण माझ्या जवळ आहे. तर ह्या मदत करणाऱ्या सगळे विद्यार्थी आहेत. म्हणजे खरं पाहिजे तर हा बोर्ड करताना नितीन ताई यांच्याकडे मी पहिला म्हणजे बुधवारी आपली नाक्यावर चर्चा केली होती. आणि हे बोर्डचं जे टायटल आहे, शाळा सुटली पाठी सुटली सहमंडळाची भेटण्याची वेळ, हे जे टायटल आहे नितीनचं आहे. नितीनचं खरंच मी आभार करतो. बाजारात होता तिकडे गिरायक होतो, स्वतः काय झालं पाहिजे गिरायक होतो, तो फोन करत होता, तो ग्राहक थांबले लवकर पाठव म्हणून. त्याची ब्रँड आहे स्टेट बँकेच्या काय तिथून ती वस्तू यायच्या होत्या, पण माझ्याशी वेळ दिला त्यांनी आणि मला हे बोर्ड करण्यासाठी मदत केली. खरोखर मी तुला आभारी आहे. कारण एखादा विसरून जातो आपण रंगू किंवा पण त्यांनी तसं नाही केलं. मला त्यांच्या वडिलांची आठवण झाली, वडिलांकडे स्वभाव होता. नितीन खरोखरच मनापासून तुझे आभार. नंतर त्यांच्या बाजूला शैलेश खांडाळेकर, ते त्याचे म्हणजे मी नितीनकडे जायला माध्यम होतं, मला शैलेश खांडाळेकर मी पहिल्यापासून त्यांना करायचो आणि मग शैलेश सांगायचं नितीनला सांग, मग मी नितीनकडे जातो. म्हणून शैलेश तुझे पण आभार. आणि समोरच बसला तुम्ही आणि तुमचा नामोल्लेख केला नाही असं मला वाटत नाही, म्हणून मी तुमचा नामोल्लेख केला. खरंच सेवा मंडळ फार मोठं काम करतायत, वेगवेगळं आहे, त्यांनी पण मला मदतीची जाहिरात केली. सगळ्यांनी फार मदत केली, त्या सगळ्यांचा मी मनापासून आभारी आहे. साऊंड सिस्टीम जे आमच्या आचरेकर आहेत ते अतिशय सुंदर साऊंड सिस्टीम आणि थोड्या वेळात म्हणजे आम्ही त्यांना परवा दिवशी भेटतो. कारण दिवशी आपले जे नेहमीचे असतात ते यतीम होत नव्हते, त्यांना आपण गेल्या वर्षी आपला कार्यक्रम झाला नव्हता, तो त्यांना दुसरीकडे जावं लागलं. आज ह्यावरती त्यांना सांगून सुद्धा त्यांनी आपल्याला तेवढं आपण बाळा आचरेकरला आपण 2 दिवसापूर्वी कॉन्टॅक्ट केलं आणि त्यांनी आपल्याकडे साऊंड सिस्टीम दिली. त्याबद्दल बाळाचे पण मनापासून आभार व्यक्त करतो. सर बनसोडे सर, थोडासा परिचय माझ्या कुटुंबाशी आहे त्यांचा आणि रामोकर सर यांनी आता संपूर्ण सूत्रसंचालनाचं काम केलं. तर जरी विद्यार्थी म्हणून तुमचे मी खरोखर मनापासून आभार मानतो. दोन्ही मुलांना तुमच्याकडे आम्ही शिकलेले आहेत, त्यामुळे मुलांना पण वाटून येईल की कसं भावाने त्यांचे आभार व्यक्त केले. कारण मी व्हिडिओ पाठवतो, पण ते अशा प्रकारे सर्वांनी जे सहकार्य करून हा अतिशय सुंदर मला वाटतं मेळावा म्हणून तो म्हणावा लागला. खरोखरच यशस्वी झाला असं म्हणण्यापेक्षा यशस्वी होतोय. छोट्या वेळेला याच्यापेक्षा जोरदार होणार याची खात्री मला वाटतो लागली. त्याच तळाच्या वाचनातून आणि तळाच्या अभ्यासाच्या वाचनातून आपल्याला समजलं की शाळा नेमकं काय करते. बाहेर चर्चा वेगळी असते, पण सर शिक्षक पण काय राहताय 24 तास असं म्हणतात, दिवसात 10 देण्या 10पेक्षा जास्त काही करायचं. यावेळी सर्व नव्हते पण फोनवर माहिती घेत होते आम्ही ज्यावेळी सेवा करतो. पण हे सगळं अशा परिस्थितीवर शिक्षकांनी सुद्धा मदत केली आहे. सर्व शिक्षकांनी आणि हा आपला तुमचा याच्यामध्ये आहे ग्राहक मंडळामध्ये महेश फायनलकर, तुमचे सर्व शिपाई कर्मचारी म्हणजे तो लांबर असतील, पाटकर असतील, सर्वांनी मदत केली. बॅनर पाळणे,
किंवा अन्य सकाळचे वायर सहकरून सर्वांनी आम्हाला मदत केली, याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. आपण सर्व विद्यार्थी या सोहळ्यासाठी किंवा या मेळाव्यासाठी बहुसंख्येने उपस्थित आहे, त्याबद्दल आपण सर्वांचे मी आभार मानतो. आणि या ठिकाणी माझ्यापेक्षाही मोठ्या वयाचे काय आहेत त्यांना मी वंदन करतो आणि इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.